नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे माऊली वेल्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड म्हणजेच म्युच्युअल फंड योजनांचे प्रकार. म्युच्युअल फंड अनेक प्रकारात येतात. गुंतवणूकदारांची विविध उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडांचे काही ठराविक प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. चला तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया म्युच्युअल फंडचे विविध प्रकार काय आहेत ते. मित्रांनो, म्युच्युअल फंडचे जे विविध प्रकार आहेत ते आपण आता ह्या इमेजमधून जाणून घेणार आहोत. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर म्हणजेच ओपन एंडेड फंड्स, क्लोज एंडेड फंड्स, तसेच मॅनेजमेंट ऑफ पोर्टफोलिओ फंड्स म्हणजे ॲक्टिव्हली फंड्स ऑर पॅसिव्हली फंड्स. इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हच्या हिशोबाने सुद्धा फंड्स येतात मार्केटमध्ये, जसे की ग्रोथ फंड्स, इन्कम किंवा डेट फंड्स, लिक्विड फंड्स. अंडरलाईंग पोर्टफोलिओ काय आहे म्हणजेच म्युच्युअल फंडची स्कीम कोणत्या टाईपच्या इन्व्हेस्टमेंट करते आहे, जसे की इक्विटी फंड्स, डेट फंड्स, हायब्रिड फंड्स. हायब्रिड फंड्समध्ये इक्विटी फंड आणि डेट फंडचे कॉम्बिनेशन येते. मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स, मल्टी ॲसेट अलोकेशन फंड, तसेच थेमॅटिक किंवा सोल्युशन ओरिएंटेड फंड्स असतात मार्केटमध्ये, जसे की टॅक्स सेविंग फंड्स, रिटायरमेंट बेनिफिट्सवाले फंड, चाइल्ड वेलफेअरवाले फंड्स. तसेच म्युच्युअल फंडने ETF-सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे, ज्याला की एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणतात. ओव्हरसीज फंड आहेत. ओव्हरसीज फंड आंतरराष्ट्रीय फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आंतरराष्ट्रीय फंड्स किंवा आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधले शेअर्स खरेदी विक्री करणं हे काम या म्युच्युअल फंड्समध्ये असतं आहे. तसेच फंड ऑफ फंडसुद्धा मार्केटमध्ये आहे, जे की एक सिंगल फंड ठरवतो की कोणत्या म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्या टाईपचे सुद्धा या फंड्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये. तर मित्रांनो, आता आपण ह्या सर्व स्कीम्सबद्दल डिटेलमध्ये पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणूक दोन प्राथमिक श्रेणींमध्ये येते, ओपन एंडेड फंड आणि क्लोज एंडेड फंड. ओपन एंडेड स्कीम्स किंवा ओपन एंडेड फंड म्हणजेच असेच म्युच्युअल फंडच्या स्कीम ज्या खरेदी विक्रीसाठी नेहमी ओपन असतात आणि त्या आपण मार्केट आवर्समध्ये किंवा मार्केट चालू असणाऱ्या कोणत्याही दिवशी खरेदी विक्री करू शकतो. क्लोज एंडेड स्कीम्स म्हणजेच अशा म्युच्युअल फंडच्या स्कीम ज्या एका फिक्स कालावधीसाठी येतात. या स्कीमची जेव्हा नवीन ऑफर मार्केटमध्ये येते तेव्हाच काही ठराविक कालावधीसाठी खरेदी करता येतात आणि ठराविक कालावधीनंतर स्कीममधले पैसे काढता येतात. पूर्वी बऱ्याच क्लोज एंडेड स्कीम्स मार्केटमध्ये होत्या. आता ज्या म्युच्युअल फंडच्या स्कीम्स मार्केटमध्ये येतात त्या जवळपास सर्व स्कीम्स ह्या ओपन एंडेड स्कीम्स असतात. म्हणजेच आपण या स्कीममधले पैसे कधीही काढू शकतो आणि हवे तेव्हा गुंतवू शकतो. मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे ॲक्टिव्ह फंड्स आणि दुसरा आहे पॅसिव्ह म्युच्युअल फंड्स. ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड्स म्हणजे असे फंड्स जिथे फंड मॅनेजर ठरवतो की कोणत्या कंपनीचे किती शेअर्स काय भावाने म्हणजेच रेटने खरेदी करायचे आहेत. तसेच बॉन्डची खरेदी विक्रीचे सर्व निर्णय फंड मॅनेजर घेत असतो. म्युच्युअल फंडच्या स्कीमच्या उद्देशाप्रमाणे शेअर्स आणि बॉन्ड्सची खरेदी विक्री आणि इतर निर्णय घेण्याची पूर्ण मुभा फंड मॅनेजरकडे असते. भारतामध्ये गेल्या अनेक दशकांपासून ॲक्टिव्ह फंड्स आहेत. गेल्या 20-25 वर्षांपासून भारतामध्ये ॲक्टिव्ह फंड्सचा बोलबाला राहिलेला आहे. काही ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडच्या स्कीममध्ये गुंतवणूकदारांचे 50,000 करोडपेक्षा जास्त पैसेसुद्धा गुंतवले गेलेले आहेत. पॅसिव्ह म्युच्युअल फंड्स. पॅसिव्ह म्युच्युअल फंड्स हे इंडेक्स फंडना ट्रॅक करतात. सेबीने काही इंडेक्स फंड बनवलेले ठेवलेले आहेत, जसे की भारतामधल्या पहिल्या 50 मोठ्या कंपन्या ज्यांचा इक्विटी कॅपिटल शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त आहे त्या कंपनींच्या इंडेक्सला निफ्टी 50 म्हणतात किंवा निफ्टी इंडेक्स म्हणतात. पॅसिव्ह म्युच्युअल फंड्स निफ्टी 50मध्ये ज्या कंपन्यांचे शेअर्स आहेत आणि त्यांचं जे अलोकेशन आहे, पॅसिव्ह इंडेक्स फंडमध्ये त्याच कंपन्या आणि त्याच अलोकेशनमध्ये तेवढेच शेअर्स खरेदी केले जातात. पॅसिव्ह म्युच्युअल फंड्समध्ये फंड मॅनेजरची जास्त काही भूमिका नसते. यात फंड मॅनेजरचं महत्त्वाचं काम असतं ते दिल्या गेलेल्या इंडेक्स फंडला होईल तेवढं मॅच करणं किंवा ट्रॅक करणं. हे मॅचिंग करत असताना कमीत कमी मॅचिंग एरर ठेवणं हे फंड मॅनेजरचं मुख्य काम असतं. साधारणतः पॅसिव्ह फंडमध्ये एक्सपेन्स रेशो कमी असतो ॲक्टिव्ह फंडपेक्षा. पॅसिव्ह फंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच इंडेक्स आहेत जे आपण पुढील भागात कव्हर करणार आहोत. गुंतवणुकीचे उद्दिष्ट लक्षात ठेवून बनवले गेलेले फंड्स. इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हनुसार सुद्धा म्युच्युअल फंडचे प्रकार पडतात. जसे की आपणास आपले पैसे अधिकाधिक वेळेसाठी गुंतवायचे असेल किंवा आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर ग्रोथ हवी असेल तर आपल्याला म्युच्युअल फंडच्या ग्रोथ स्कीममध्ये पैसे गुंतवता येतात. शेअर्समध्ये भेटणारा नफा तसेच डिव्हिडंड हे ग्रोथ स्कीममध्ये पुन्हा गुंतवले जाते. त्यामुळे आपल्या स्कीमची NAV रेट वाढतो आणि आपल्याला अधिकाधिक फायदा होतो. इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हचा ग्रोथनंतर दुसरा प्रकार म्हणजे इन्कम स्कीम. इन्कम स्कीममध्ये गुंतवणूकदारांना नियमित आणि स्थिर उत्पन्न मिळवून देणे हे इन्कम फंडाचे उद्दिष्ट असते. इन्कम फंड कॉर्पोरेट बॉन्ड्स, डिबेंचर आणि सरकारी सिक्युरिटीज यांसारख्या निश्चित उत्पन्न देणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात.
फंडाचा परतावा हा या गुंतवणुकीवर मिळालेल्या व्याज उत्पन्नातून तसेच सिक्युरिटीजच्या मूल्यातील कोणत्याही बदलातून मिळालेला नफा असतो. या फंडमधून आपल्याला डिव्हिडंड भेटते किंवा आपण या फंडमध्ये पैसे गुंतवून आपल्याला हवे तेव्हा पैसे काढता येतात आणि या फंड्समध्ये जास्त उतारचढाव होत नसतो. त्यामुळे आपल्याला रेग्युलर इन्कम हवे असताना इन्कम फंड घेणे योग्य असते. इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हचा ग्रोथ इन्कम स्कीम नंतर तिसरा प्रकार म्हणजे लिक्विड फंड्स. लिक्विड फंड्सचे मुख्य उद्दिष्ट असते गुंतवणूकदारांना ताबडतोब पैसे मिळवून देणे. साधारणतः आपल्याला काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये पैसे हवे असतात ते लिक्विड फंडमध्ये ठेवले जातात. लिक्विड स्कीममध्ये रिटर्न्स कमी असतात, परंतु या स्कीमचे मुख्य उद्दिष्ट असते गुंतवणूकदारांना ताबडतोब पैसे मिळवून देणे. म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार आहेत जे अंडरलाईंग पोर्टफोलिओप्रमाणे ठरवले जातात. अंडरलाईंग पोर्टफोलिओ म्हणजे स्कीम कोणत्या प्रकारची आहे किंवा स्कीम कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करते आहे ते दर्शवते. जसे की इक्विटी म्युच्युअल फंड्समधले जवळपास सर्व पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात, म्हणजे विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री केली जाते. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे डेट म्युच्युअल फंड्स. डेट म्युच्युअल फंडची सर्व गुंतवणूक विविध कंपन्यांचे बॉन्ड्स, डिबेंचर्स तसेच सरकारी बॉन्ड्समध्ये गुंतवले जातात. हायब्रिड स्कीम्समधले पैसे शेअर मार्केट आणि डेटमध्ये ठराविक प्रमाणात गुंतवले जातात. त्यानंतर येतात मल्टी ॲसेट अलोकेशन फंड्स. मल्टी ॲसेट अलोकेशन फंडमध्ये कमीत कमी 3 प्रकारांमध्ये पैसे गुंतवले जातात, जसे की थोडे पैसे शेअर्समध्ये गुंतवले जातात, थोडे पैसे डेटमध्ये गुंतवले जातात आणि थोडे पैसे गोल्डमध्ये गुंतवले जातात. तसे ह्यामध्ये आणखी एक रिट्स करून प्रकार येतो, त्याच्यामध्ये सुद्धा पैसे गुंतवले जातात. सोल्युशन ओरिएंटेड फंड्स. सोल्युशन ओरिएंटेड फंड्स म्हणजेच काही ठराविक उद्दिष्टे लक्षात घेऊन हे फंड्स तयार केलेले असतात, जसे की रिटायरमेंट फंड्स, चाइल्ड एज्युकेशन फंड्स किंवा चिल्ड्रन फंड्स, टॅक्स सेव्हिंग फंड्स. सोल्युशन ओरिएंटेड फंड्समध्ये साधारणतः 3 वर्षा ते 7 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो. याचा अर्थ आपण 3 वर्षासाठी कमीत कमी पैसे काढू नाही शकत काही स्कीममध्ये, तर काही स्कीममध्ये 7 वर्षापर्यंत पैसे काढता येत नाहीत. म्युच्युअल फंड स्कीम्सचे आणखीसुद्धा काही प्रकार आहेत, जसे की एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजेच ETF. ETF हा एक गुंतवणूक फंड आहे जो शेअर बाजारात शेअर्सप्रमाणे व्यवहार करतो. ETF फक्त शेअर बाजारात उपलब्ध आहेत. ETF ट्रेडिंग हे शेअर्समधील ट्रेडिंगसारखेच आहे. तुम्ही शेअर्स बाजाराच्या कामकाजाच्या वेळेस शेअर्सप्रमाणे ETFची खरेदी आणि विक्री करू शकतात. एक्सचेंज ट्रेडेड फंडांची गुंतवणूक शेअर बाजार, निर्देशांक, सेक्टर इंडेक्स फंड्स, सोने, चलन इत्यादींमध्ये केली जाते. ETFमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट आणि ट्रेडिंग खाते असणे कंपल्सरी असते. ओव्हरसीज फंड्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय फंड्स म्हणजेच असे म्युच्युअल फंड स्कीम ज्या भारताच्या बाहेरच्या देशांच्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ओव्हरसीज फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय फंडामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला परदेशी बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची संधी भेटते. अमेरिका, चीन, जपान यासारख्या मोठ्या देशांच्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला पैसे गुंतवता येतात ओव्हरसीज फंडच्या माध्यमातून. फंड्स ऑफ फंड्स म्हणजेच असे फंड्स जे म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या स्कीममध्ये पैसे गुंतवतात. आपण एक फंड किंवा एक फंड हाऊसची एखादी स्कीम सिलेक्ट केली की ती स्कीम त्याच्या पुढच्या सर्व स्कीम्समध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करते. मित्रांनो, आपण म्युच्युअल फंड्सचे विविध प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमार्फत केलेला आहे. आपल्यालासुद्धा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे असतील किंवा म्युच्युअल फंडबद्दल काहीही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण आमच्याशी संपर्क mauliwealth2024@gmail.com या ईमेलवर करू शकतात. आपण आपला मोबाईल नंबर जर मेलमार्फत आम्हाला दिला तर आम्ही आपल्याला नक्कीच समोरून फोन करू. आमचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये आपले मत कळवा. धन्यवाद.